नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मशास्त्रात देवघरात कलश ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. कुलदेवतेच्या नावाने किंवा इष्टदेवतेखातर देवघरात कलश ठेवला जातो. कलशामधील या नारळाला जर कोंब आला तर त्याचं काय करावं किंवा नारळाला कोंब येण्याचा नेमका अर्थ काय आहे, तसेच कलशातील नारळाला कोंब आल्यावर या नारळाचं काय करावं असा अनेकांना प्रश्न पडतो. हिंदू धर्मशास्त्रानुसार नारळाला कोंब येणं हे शुभ मानलं जातं. असं म्हणतात की देवाचा शुभ आशीर्वाद असल्याचा हा संकेत असतो. घरात सतत पूजा, मंत्र, दीप आणि शुद्ध वातावरण यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्यामुळे नारळाला कोंब येतो असं म्हणतात. जर या नारळाला कोंब फुटला तर त्या घरावर कुलदेवतेची कृपा आहे असं देखील आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं. तर आपण आज या व्हिडिओमध्ये कळसातील नारळ काय सांगतो, त्याचबरोबर नारळाला कोंब येणे, नारळ तडकणे आणि घरामध्ये कुलदेवतेचा वास असल्याचा संकेत याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला, तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आपल्या भारतीय संस्कृतीत देवघर हे फक्त पूजा करण्याचं ठिकाण नसतं, तर ते घराचं हृदय असतं. जिथे श्रद्धा असते तिथं विश्वास असतो आणि जिथं आपल्या कुलदेवतेचा वास असतो तिथेच कलश म्हणजेच ब्रह्मांडाचं प्रतीक मानलं जातं. आणि त्या कलशात भरलेलं पाणी म्हणजेच जीवनशक्ती, आंब्याची पानं म्हणजेच पंचमहाभूत आणि सुपारी म्हणजेच स्थैर्य आणि वर ठेवलेला नारळ म्हणजे श्रीफळ पूर्णत्वाचं आणि शुद्धतेचं प्रतीक. नारळाचं बाहेरचं कठीण कवच आपला अहंकार दाखवतं आणि आतला शुभ्र पांढरा गर म्हणजेच आपली शुद्ध आत्मा, त्यातील पाणी म्हणजे चैतन्य. म्हणूनच देवघरातील नारळ हा फक्त एक फळ नसतो, तर ऊर्जा धारण करणारा केंद्रबिंदू असतो. नारळाचे संकेत ओळखण्याची व्यावहारिक पद्धत म्हणजे स्वामी समर्थांचा आधार. तर नारळाचे संकेत कसे ओळखायचे आणि त्यांचा अर्थ काय? तर पहिला संकेत म्हणजेच नारळ खराब होत नाही, वर्षानुवर्ष तसाच राहतो. हे कुलदेवतेच्या संरक्षणाचे चिन्ह आणि वैज्ञानिकदृष्ट्या नारळात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, पण देवघरात श्रद्धेने ठेवला तर तो दैवी ऊर्जा शोधतो आणि टिकतो. दुसरा नारळ स्वतःहून फुटतो किंवा तडा जातो, हे संकट टाळण्याचे संकेत मानले जातात. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात की देव तुझ्या आधी येतो, तू फक्त विश्वास ठेव. आणि तिसरा संकेत म्हणजेच नारळावर अप्रत्यक्ष चिन्हे दिसतात, त्रिशूल, स्वस्तिक किंवा एक डोळा, हे देवी उपस्थितीचे लक्षण. आणि चौथा संकेत म्हणजेच नारळातून हळूहळू पाणी गळत, हे विसरलेल्या नवसाची आठवण. आणि पाचवा संकेत म्हणजेच नारळ जड वाटतो किंवा हलका वाटतो. जड असला तर सकारात्मक ऊर्जा आणि हलका असेल तर सावध राहा. आता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणी जोडूया. ते म्हणतात, नारळ हे श्रीफळ आहे, ते फोडू नका जोपर्यंत मन सांगत नाही. एकदा एका भक्ताला मोठं कर्ज होतं. नारळ फुटला आणि लगेच पैसा आला. दुसऱ्या भक्ताला नारळावर स्वामींचं रूप दिसलं आणि घरात सुख शांती आली. हे सर्व संकेत शास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत. रोज सकाळी देवपूजा करताना देवघरामध्ये ठेवलेले या कळशाकडे पाहावं आणि 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करावा. हे जप या नारळाला, श्रीफळाला चार्ज करते आणि संकेत स्पष्ट करतील. जर नारळ हलका वाटला तर घर स्वच्छ करा, दान द्या. असं केलं तर संरक्षण कवच मजबूत होईल. हे संकेत दुर्लक्ष केले तर ऊर्जा कमी होते, म्हणून जागृत राहा. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचे घर नेहमी सुरक्षित राहील. अनेक घरांमध्ये असा अनुभव येतो की देवघरातील नारळ साधारणतः नारळासारखा राहत नाही, तो वेगळा भासतो. काही वेळा तो महिनोन्महिने खराब होत नाही आणि त्याचा वासही येत नाही, त्याला बुरशी लागत नाही, काळपटपणा देखील येत नाही. आणि ते पाहून मनात एक वेगळीच भावना दाटून येते, जणू काही कुणीतरी आपल्यावर अदृश्यपणे हात ठेवून म्हणत आहे, घाबरू नकोस, मी आहे. श्रद्धेनुसार हा कुलदेवतेच्या संरक्षणाचा संकेत मानला जातो. काही वेळा कोणताही धक्का न लागता नारळाला तडा जातो आणि आपण घाबरतो, पण थोडं शांत राहून जर विचार केला तर मन सांगतं कदाचित घरावरचं संकट त्यांना स्वतःवर घेतलं. अशा वेळी न भीती बाळगता शांतपणे या नारळाला, श्रीफळाला नमस्कार करावा, नामस्मरण करावं आणि कृतज्ञता व्यक्त करावी. कारण भक्तांनो, देव त्रास देण्यासाठी नाही तर त्रास दूर करण्यासाठी असतो. घरामध्ये म्हणजेच देवघरात ठेवलेल्या श्रीफळातून
कधी कधी हळूहळू पाणी गळताना दिसते, तर हे पाहून मनाला प्रश्न पडतो की हे असं का होत आहे. तर श्रद्धेनुसार हे एक सूचक चिन्ह असू शकतं. एकदा विसरलेली परंपरा, एखादा नवस, एखादी पूजा जी राहून गेली असेल तर त्याची आठवण करून देण्याचा हा संकेत असू शकतो. अशा वेळी घरामध्ये शांतता ठेवावी, देवासमोर बसून आपलं मन मोकळं करावं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा, आपल्या कुलदेवतेचा नामस्मरण करावं. श्री स्वामी समर्थाय नमः असा साधासुद्धा जप जरी तुम्ही केला तरी देखील मनाला खूप आधार देऊन जातो. त्याचबरोबर काही वेळा देवघरात बसल्यावर एक वेगळी शांतता जाणवते. अंगावर हलकासा शहारा येतो, डोळे आपोआप मिटतात आणि मन स्थिर होतं. हा योगायोग नसतो, तर ही आध्यात्मिक अनुभूती असते. जिथे दैवी ऊर्जा असते तिथं मनाला स्थैर्य मिळतं. काही भक्त सांगतात, नारळावर कधी त्रिशूळासारखी रेषा दिसते, तर कधी डोळ्यासारखा आकार, कधी टिळ्यासारखं चिन्ह दिसतं. तर अशा वेळी मनात भक्तिभाव जागा होतो, जणू कुलदेवता आपली उपस्थिती जाणवून देत आहे. असे वाटते की या संकेताकडे दुर्लक्ष करू नये. शांतपणे नमस्कार करून मनात धन्यवाद म्हणावं. काही वेळा घरात अचानक सकारात्मक बदल घडू लागतात. अडकलेली कामे मार्गी लागतात, घरातील वादविवाद कमी होतात, आजारपणात सुधारणा होते, आर्थिक अडचणी थोड्या सैल होतात आणि आपण विचार करतो की असं कसं घडलं. तर श्रद्धेनुसार जेव्हा दैवी संरक्षण घरावर असतं तेव्हा आधी संकेत मिळतात आणि नंतर कृपा प्रकट होते. काहींना स्वप्नात मंदिर दिसतं, प्रकाश दिसतो, नारळ दिसतो किंवा देवतेचं नाव देखील ऐकू येतं. जागेपणी नारळ ऊर्जा धारण करतो आणि स्वप्नात देव संवाद साधतो, अशी लोकमान्यता आहे. भक्तांनो, काही घरात नारळ बदलायचा ठरवला तरी मन होत नाही. हात पुढे जातो पण पुन्हा थांबतो, डोळे पाणवतात. अशा वेळी जबरदस्ती करू नये. थोडा वेळ देवघरात शांत बसावं, कारण मनाला जे जाणवतं ते कधी शब्दात सांगता येत नाही, पण सत्य ते सत्य असतं. काही अनुभव खूप हळवे असतात. एका कुटुंबात मोठ्या अडचणी होत्या, कर्ज वाढलेलं, आजारपण, तणाव, असं सगळं काही एकाच वेळी चालू होतं आणि अचानक देवघरातील नारळाला तडा जाऊन 2 भाग त्या नारळाचे झाले आणि ते घाबरले. त्यांनी शांतपणे देवाला प्रार्थना केली. काही दिवसात परिस्थिती बदलू लागली. अडकलेले पैसे परत मिळाले, तब्येत सुधारली आणि घरामध्ये पुन्हा हास्य उमटलं. त्यांचा विश्वास होता की संकट त्याने स्वतःवर घेतलं. दुसऱ्या एका आजीचा असाच अनुभव होता की त्यांच्या देवघरातील नारळ वर्षभर तसाच राहिला, खराब झाला नाही. त्या म्हणाल्या, कुलदेवता घर सोडून गेली नाही याचंही चिन्ह. काही वेळा घरातील लहान मुलं देवाकडे आपोआप ओढली जातात, वृद्ध शांत होतात, स्त्रियांना पूजेची प्रेरणा मिळते, घरातील वातावरण प्रसन्न होतं, वाईट विचार कमी होतात. हे सारे संकेत एकत्र दिसू लागले की मन खात्री देतं की घरात दैवी वास आहे. भक्तांनो, काही वेळा मोठं संकट येणारं असतं आणि शेवटच्या क्षणी ते टळतं. आपण म्हणतो नशीब चांगलं होतं, पण श्रद्धेनुसार घरावर संरक्षण कवच असतं, म्हणून संकट दारात येऊन परत जातं. देवघरात एकटे बसल्यावर देवघरात ठेवलेल्या श्रीफळाकडे पाहताना डोळ्यात पाणी येतं, तर ते दुःख नसतं, तर तो आत्म्याचा भार असतो. हलका होण्याचा तो क्षण असतो. जणू कुणीतरी आपलं दुःख ऐकत आहे असं आधार वाटतो आणि मन मोकळं होतं. काही वेळा चुकीच्या हेतूने येणारे माणसं आपोआप दूर होतात, घरातील वादविवाद कमी होतात, कारण जिथं देवाचा वास असतो तिथं नकारात्मकता टिकून राहत नाही. भक्तांनो, अशा वेळी आपण काय करायचं? सकाळी देवघरासमोर शांत उभं राहायचं, जास्त मागण्या करायच्या नाहीत, फक्त धन्यवाद म्हणायचं आणि कृतज्ञतेत खूप मोठी शक्ती असते. नम्रता ठेवायची, अहंकार सोडायचा आणि कृपा टिकवायची असेल तर मन शुद्ध असावं लागतं. श्री स्वामी समर्थ महाराज सांगायचे, देव दूर शोधू नको, तो आधी तुझ्या घरात आहे, फक्त विश्वास ठेव. आता एक अतिशय महत्त्वाचा भाग मनापासून ऐका, कारण जिथेच आपण चुकतो आणि नंतर म्हणतो संकेत समजले नाहीत तर कोणत्या चुका टाळायच्या हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे नारळाची कधीही थट्टा करायची नाही. घरात काही वेळा कुणीतरी हसत म्हणतं, अरे हा तर साधा नारळ आहे, याचं काय विशेष? पण भक्तांनो, श्रद्धेच्या जागी विनोद केला तर ऊर्जा कमी होतं. देवघरात हलक्या फुलक्या गोष्टी चालतात, पण उपहास चालत नाही, कारण जिथं आपण विश्वास ठेवतो तर तिथं आदर देखील असायला हवा. दुसरी गोष्ट, देवघरात उभे राहून अंधश्रद्धा आहे असं कधीही बोलू नये. शंका असणं वेगळं आणि उपहास करणं वेगळं. जर मनात प्रश्न असतील तर शांतपणे समजून घ्यावेत, पण देवासमोर नकारात्मक शब्द उच्चारू नयेत, कारण शब्दांमध्ये शक्ती असते. आपण जसं बोलतो तर तसं वातावरण तयार होतं. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच खराब झालेला जो नारळ आहे तर तो कधी कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा नाही, कारण तो साधा कचरा नाही, तर तो काही दिवस देवघरात पुजलेला असतो. त्याला आदराने पाण्यामध्ये, वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावं किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी कृतज्ञतेने ठेवायचं आहे आणि त्याला नमस्कार करायचा आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजेच देवघर कधीही अस्वच्छ ठेवू नका. धूळ साचलेली असते, दिवा विझलेला असतो आणि आपण म्हणतो घरात शांतता नाही. जिथे स्वच्छता तिथे सकारात्मकता. आणि देवाला मोठे मोठे नैवेद्य नको असतात, पण स्वच्छ मन आणि स्वच्छ जागा नक्कीच हवी असते. देव संकेत देतात की
पण अहंकारामुळे माणूस दुर्लक्ष करतो आणि आपण जर नम्र राहिलो, आदर ठेवला आणि श्रद्धा जपली तर संकेत स्पष्ट दिसतात आणि कृपा अनुभवता येते. आणि म्हणूनच या चुका अवश्य टाळा. देवघराकडे प्रेमाने पहा आणि जाणीवपूर्वक पहा. भक्तांनो, देवघरातील कलशातील नारळ जेव्हा संकेत देतो तर तो साधा नारळ राहत नाही, तर तो घराचा रक्षक बनतो. भक्त भक्तीचा दुवा बनतो आणि श्रद्धेचा साक्षीदार बनतो. देवाची कृपा गाजावाजा करत येत नाही, तर शांतपणे साध्या रूपात प्रकट होते. म्हणून भीती नको, श्रद्धा ठेवा. संशय नको, विश्वास ठेवा. तसेच तुमच्या कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. तुमच्या कुलदेवतेचा, माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये नेहमी राहो आणि तुमच्या कुटुंबाला सुख, समृद्धी, समाधान, आरोग्य, भरभराट लाभो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपला हा व्हिडिओ इथंच थांबवते. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तसेच जर तुमच्या काही समस्या अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.